बघतोय रिक्षावाला न वाट माझी बघतोय रिक्षावाला. आज मस्तपैकी पोरांना आहे ना जेवायला नेतो, बायकोला जेवायला नेतो आणि छानपैकी आहे ना आज लवकर धंदा करून आहे ना आपल्या घरी जातो छानपैकी. आपली लक्ष्मी भाऊ, गणपती बाप्पा मोरया. ए गावात आहे ना? गावात येईन ना दादा. किती घेशील रे? 200 रुपये घेऊ ना दादा, 200 रुपये. अरे काल 50 रुपयात गेलो, आज तू 200 म्हणून राहिला. पैसे जादा झाले काय? दादा 200च होतील. तुम्ही ज्या गाडीत गेले ना 50 रुपयात त्याच गाडीत जा, आपल्या गाडीत नाही सर. हो जाणार ना गावामध्ये. गावात किती घेणार हो? गावात 50 रुपये सर. बस का? हो बसा 50 रुपये. अरे का बाहेर ये. काय झालं? मला 200 सांगतो हा आणि त्यांना 50 मध्ये घेऊन चाललास. अहो दादा, मग आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आल्यानंतर तुमची बोलण्याची भाषा कशी आहे राव? ठीक आहे मी रिक्षावाला आहे, पण मग आम्हाला काही इज्जत असते का नाही? ते आले, ते बघितलं, ते कसे म्हटले अहो दादा किती रुपये होतील? मी त्यांना काय सांगितलं 50 रुपये. पण तुमची बोलायची भाषा कशी होती? किती होतील? अहो तुम्ही, मी जरी रिक्षावाला जर रिस्पेक्ट असतो ना राव, अहो तुम्हाला पण मी 50 रुपयात नाही. तुमच्याकडे कामाला माणूस असू द्या किंवा किती गरीब माणूस असू द्या, बोलण्याची पद्धत असते ना दादा. ही जी रिक्षा आहे ही माझी लक्ष्मी आहे आणि हिचे मी हप्ते भरतो दादा. मी काय चोरी करतो का? सांगा बरं. अहो तुम्ही प्रेमाने बोलले असते, तुम्हाला पण मी तेच सांगितलं असतं ना. विषय पैशाचा नाही हो, थोडासा तुम्ही रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट जे म्हणतो आपण तसं राहिलं पाहिजे ना. बसा, तुम्हाला पण नेतो 50 रुपयात. बसा. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? लक्षात असू द्या, माणूस गरीब असला, त्याचा धंदा छोटा असला म्हणून त्याला कमी समजू नका. त्याच्याशी बोलताना अरेरावी मुळीच करू नका. मान्य आहे तुमच्याकडे पैसा जास्त असेल, पण आदर द्या, आदर घ्या. कारण प्रत्येक माणूस पोटासाठी करतो. छोटं का होईना काम तो स्वतःसाठी करतो. कुणाला कमी समजू नका मित्रांनो. तुमच्याकडे असलेला पैशाच्या जोरावर कुणावर दादागिरी करू नका. कारण रावणाची लंका जळाली, तुम्ही आम्ही कोण आहे शेठ? चला, रामकृष्ण हरी माऊली.